मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका शुक्लेश भैया नरोटे. तर शर्यतप्रेमी शुक्लेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण आले आहोत मांडाखळी गावात. इंद्रायणीच्या पायथ्याशी जे मैदान होणार आहे त्या मैदानावर आपण आलेले आहोत. तर चला त्यांची मैदानाची कशी रूपरेखा आहे वगैरे सगळं जाणून घेऊ. नमस्कार. मग तेच चालू आहे तयारी जवळपास आता 95% तयारी आपली झालेली आहे. शेवटचे 5% फक्त आपली तयारी राहिलेली आहे, जी की राहिलेल्या 2 दिवसात पूर्ण होऊन जाईल. बरं. नेमकं आता बक्षिसाची रूपरेखा कशी? बक्षिसाची रूपरेषा अशी आपल्याकडे की आपण फायनलचे जवळपास आपल्याकडे 10 बक्षीस आहेत आणि आपण क्वार्टर फायनल सुद्धा ठेवलेले आहे. क्वार्टर फायनलचे आपल्याकडे 9 बक्षीस आहेत. अशी 19 बक्षिसाचे आपण रूपरेषा ठेवली आहेत. पहिलं बक्षीस हे आपलं 31,000 रुपयाचं आहे, दुसरं 21,000चं आहे, तिसरं 11,000चं आहे, त्यानंतर 9,000, 7,000, 5,000ची 2 बक्षीस आहेत आणि 3,000ची जवळपास 3 बक्षीस. असे 10 बक्षीस आपले फायनलसाठी येतं. आणि क्वार्टर फायनल आपण 21 रुपयाचं आणि मानाचं गुलाल असे आपली बक्षिसाची रूपरेषा आहे. बरं. केव्हापासून चालू तयारी मैदानाची? मैदानाचे जवळपास आपण 8 तारखेला बॅनर सोडलं होतं आणि मागच्या 5 दिवसापासून आपण पूर्ण तयारी करत आहोत आणि जवळपास तयारी झालीच आहे. मग आता नेमकं म्हणजे बक्षीस तर आहेच, त्याबरोबर सन्मान चिन्ह वगैरे कसं त्यांचं? ज्या पद्धतीनं मांडाखळीच्या मैदानाचं तुम्ही सगळ्यांना माहीत आहात की आपण बक्षिसासोबत सन्मान चिन्ह म्हणून ढाल सुद्धा देत असतो. त्याचंही आपल्यासोबत आणि यावेळेस आम्ही म्हणजे पहिला क्रमांक जी गाडी येईल, पहिले जे फायनलचे बक्षीस आहेत तर ते 10 गाड्यांना 20 आम्ही ट्रॉफी देणार आहोत. म्हणजे प्रत्येक बैलाला, प्रत्येक बैल मालकाला, नंदी मालकाला ते एक ट्रॉफी आम्ही जाणार. समालोचकाचं वगैरे कसं? समालोचकांना सुद्धा आपल्याकडून झेंडापंच आणि आमच्या जे काही जिल्ह्याची कमिटीचे मार्गदर्शक आहेत त्यांचे सुद्धा आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार आहोत. बघा मित्रांनो, एकदम मैदानचं तर पट्ट्या बघू शकता. आता पट्ट्यात आपण पट्ट्याची वगैरे व्यवस्थित म्हणजे आधी पण या ठिकाणी मैदान झालेलं आहे आणि जे अगोदर बैलगाडा मालक आलेले आहेत त्यांना तर माहितीच आहे मैदान कसं चालतं. एकदम असं मस्त मैदान चालतं आणि उजेडात फायनलचा फेरा पळाला होता. म्हणजे तसंच काय वाटतं तुम्हाला म्हणजे ह्या मैदानाला म्हणजे अंधारात होईल का उजेडात होईल असं काय वाटतं? नाही, आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आमचे दोन्ही मैदान झाले मांडाखळीचे पूर्ण सूर्यप्रकाशामध्ये फायनल झालं आहे आणि आपण सगळेच जाणता की आपलं जे मराठवाड्याचं जे आपला बोलून तोफ आहे, ज्याच्या आपण आवाजाने सगळ्यांना माहिती आहे की ऋषीभाई सुरनर त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे नियोजन करत आहोत. त्यामुळं आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आपण सूर्यप्रकाशामध्येच आपला हा फायनलचा फेरा होणार आहे. बघा मित्रांनो, मैदान तर एकदम आधीचं पण चांगलं झालेलं आहे आणि यानंतर पण होणारे जे 24 तारखेचं मैदान आहे ते पण असंच गेल्या बारीच्या सारखंच होईल. आणि ते म्हणतात की ज्या बैलगाडा मालकांना एका दिवसा अगोदर यायचं आहे किंवा मुक्कामाला यायचं आहे त्यांच्यासाठी पण कसं नियोजन आहे वगैरे ते सांगतील. आम्ही या इथं जे बाहेरगावून किंवा लांबून येणारे जे बैलगाडा मालक आहेत त्यांच्या नंदींचे थांबण्याची व्यवस्था आणि बैलगाड्यासोबत जे काही आपले सुट्टी मेकर असतील किंवा ड्रायव्हर असतील किंवा बैलगाडा मालक आहेत त्यांची राहण्याची आणि खाण्याची सुद्धा आम्ही जेवणाची सुद्धा पूर्ण व्यवस्था केली आहे. त्यामुळे जे दुरून येणार आहेत त्यांना जर वाटत असेल की आपलं दूर आहे, तुम्ही मुक्कामी जरी आले तरी आमच्याकडून तुमची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. बघा मित्रांनो, ते इंद्रायणीचा हे माळ आहे आणि मंदिरात पण भरपूर पावसाची वगैरे पण म्हणजे पाऊस आला तरी काय अडचण नाही तिथं राहिला. आणि आपल्या भयांच्या गोठ्यावर पण एकदम मस्त व्यवस्था केलेली आहे, आता आम्ही बघितली आणि तुम्हाला पण दाखवते. त्यामुळं जर कोणाला आदल्या दिवशी किंवा मुक्कामाला यायचं आहे त्यांच्यासाठी पण काय अडचण नाही है ना? हां, नक्कीच. इथे आपलं मोठं शेड आहे, जवळपास 50 बाय 25चं शेड आहे की जिथं पाऊस जरी आला, थोडंफार थेंब जरी आली तरी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि अगदीच इथून 1 किलोमीटर खाली माझा स्वतःचा आकडा आहे. त्या आकड्यावरती आपलं 80 बाय 24चं मोठं शेड आहे. तिथेही पूर्ण बंदिस्त आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची नंदीची गैरसोय होणार नाही आणि कुठल्या मालकाची पण गैरसोय होणार नाही. बघा मित्रांनो, कोणत्याच मैदानात मालकाची खाण्याची किंवा राहण्याची जास्त सोय नसती, पण या मैदानात असं एकदम जेवण्यासाठी पण तुम्हाला सुविधा केलेली आहे आणि राहण्यासाठी तर आपण एकदम बघितलेलंच आहे कसं, तर तुम्हाला दाखवतो ते. बरं, काय सांगाल आणखी मैदानाबद्दल? आपण हे मैदान जे ठेवलं आहे ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या नावाने ठेवलेलं आहे आणि दादाचं एक नेहमीच वाक्य असायचं की जे करायचं ते एकदम परफेक्ट करायचं, नाही तर त्याच्या नादाला लागायचं नाही. तसं आमचं मांडाखळीकरांचं काम आहे, करायचं तर एकदम परफेक्ट करायचं, नाही तर त्याच्या नादाला लागायचं नाही. त्यामुळं माझी गाडा मालकांना, सगळं बैलगाडा प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा. आणखीन काय सांगाल मैदानाचं? हे जे मैदान आहे यामध्ये आपण 12 पाट्या टाकलेल्या आहेत आणि पूर्ण व्यवस्थित एकदम नरम पाट्या आहेत. कुठल्याही प्रकारची खड्डा किंवा कुठल्याही प्रकारची तुमची नंदीची गैरसोय होणार नाही.
आणि अंतर जे आहे आपण हे आता एक आदत आणि एक दुसरा ठेवल्यामुळं तशी फाटी ही 1000 फुटाची आहे, परंतु आपण 900 फुटाची फाटी करणार आहोत आणि दोन्ही फाटीतली जी रुंदी आहे ती जवळपास 13 फुटाची आहे. त्यामुळं एकदम व्यवस्थित रास्त निकाल होईल. आणि पूर्ण आपण लाईव्ह चॅनल ठेवलं आहे, आपले जे शर्यत अड्डाचं जे समीर भाईचं चॅनल आहे त्याच्यावरती लाईव्ह असेल. त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलसाठी ड्रोनसुद्धा असेल. बरं मित्रांनो, सेमी फायनलला आणि फायनलला ड्रोन पण आहे. आणि असं तर आपलं शर्यत अड्डा म्हणून चॅनल जे लाईव्हवाले आहेत ते पण इथे येणार आहेत. आणि आपल्या या मैदानात म्हणजे रीलच्या सुद्धा स्पर्धा आहेत, कारण ज्याची एकदम रील जर म्हणजे एकदम चांगली जर वाटली तर त्यासाठी बक्षीस काय सांगा. आपण भव्यदिव्य अशी रील स्पर्धा ठेवलेली आहे, ज्यामध्ये की 23 आणि 24 तारखेत तुम्ही या 2 दिवसामध्ये या मैदानाच्या तुम्ही रील्स तयार करायच्या आहेत. आणि यामध्ये आपण 5 बक्षीस ठेवलेले आहोत. पहिलं बक्षीस जे आहे 5555 आहे, दुसरं 4444, तिसरं बक्षीस आहे 3333 आणि चौथं जे बक्षीस आहे ते 2222 रुपये आणि पाचवं बक्षीस जे आहे ते 1108 रुपयाचं 5 बक्षीस आपण ठेवले होतं. जे कोणी सहभागी होणार आहेत त्यांना आपण एक ID दिलेली आहे, आपली बैलगाडा MH22 नाथखोळा या नावानं तुम्हाला ते दिले जाईल. त्याला तुम्हाला कोलॅब करायची आहे. आणि आमची जी ज्युरी आहे, जी टीम आमची जी कमिटी आहे ती पूर्ण ज्या आपल्याकडे रील्स आलेले आहेत कोलॅब झालेले आहेत त्यांचं निरीक्षण करून दिनांक 26ला आपण निकाल आणि त्या दिवशी बक्षिसाचं वितरण सुद्धा करणार आहोत. प्रवेश फी बद्दल काय सांगाल, किती प्रवेश फी? आपण जे कोणी सिनेमॅटोग्राफर किंवा व्हिडिओ बनवणारे जे आपले मित्र आहेत, तरुण आहेत, त्यांच्यासाठी आपण हा निःशुल्क ठेवलेला आहे, कुठल्याही प्रकारची प्रवेश असणार नाही. बरं. आणि आपल्या बैलगाडा मालकांसाठी म्हणजे मैदानासाठी किती प्रवेश फी? आपण या मैदानासाठी 800 रुपये तशी 1200 रुपये आयोजकांनी ठेवली होती, परंतु आपण बैलगाडा मालकाकडून फक्त 800 रुपये घेणार आहोत. वरचे 400 रुपये जे आहेत ते स्वतः मी वैयक्तिक आयोजकांना देणार आहे. त्यामुळं बैलगाडा मालकाकडून फक्त आपण 800 रुपये घेणार आहोत. बघा मित्रांनो, आपले दिलदार व्यक्तिमत्व असे आपले प्रदीप भैया, त्यांना म्हणजे प्रवेश फी तर 1200 रुपये आहे, पण त्यामध्ये जितक्या पावत्या होतील त्या पावत्यामध्ये एका पावतीमधले 400 रुपये स्वतः वैयक्तिक देणार आहेत. त्यामुळं पावतीचं कुठलंच अडचण नाही, तुम्हाला फक्त प्रवेश फी 800 रुपयेच भरायची. आयोजकांना तुम्हाला फक्त 800 रुपये द्यायचे, वरचे 400 रुपये मी स्वतः वैयक्तिक आयोजकांना देणार आहे. त्यामुळं 800 रुपये बैलगाडा मालकांना 800 रुपये. बघा मित्रांनो, त्यांचा उद्देश असाच आहे असं आहे की फक्त जास्तीत जास्त गाड्या इथं संघटित होऊ. काय की परभणी जिल्हा जर आपण बघितलं तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर असेल, जालना असेल, बीड असेल, इकडे आमच्याकडे हिंगोली या जिल्ह्यांमध्ये बैलगाड्यांची जे संख्या आहे खूप मोठ्या प्रमाणात. पण परभणी जिल्हा असं आम्हाला वाटतं थोडंसं मागे कमी आहे. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त परभणी जिल्ह्यातल्या बैलगाड्यांना म्हणजे जे प्रेक्षक आहेत किंवा जे नवीन या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना प्रोत्साहन भेटावं म्हणून या सगळ्या गोष्टीचं सहभाग आम्ही देत आहोत. तर माझी इच्छा आहे की सर्वांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. तर मित्रांनो, तुम्हाला मैदान वगैरे सगळं दाखवतो मी. माझी पण अशी अपेक्षा आहे की जास्तीत जास्त गाडा मालकांनी सहभागी व्हावं. कुठलाच म्हणजे असं गैरवर्तणूक किंवा निकाल म्हणजे सगळं आता कमिटीच्या ह्याच्यानंच होणार आहे. बिलकुल, जिल्हा कमिटीच्या मार्फत आयोजित केलेलं आहे. त्यामुळं निकाली पंच जे आहेत ते जिल्हा कमिटीचे असतील, तालुका कमिटीचे सुद्धा लोक आमच्या यामध्ये सहभागी असतील. आणि म्हणजे ऋषीबाई स्वतः असल्यामुळं काही अडचणच येणार नाही, सर्वांना माहिती. आणि आपल्याला झेंडा पंच म्हणून सुद्धा आपले आनंदबापू ढवळे राहणार आहेत की जे आमच्याकडे मागच्या 2 वर्ष झालं त्यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी केलेली आहे. त्यामुळे आपली पसंती करणार असणार. आतापर्यंत कुठलाही वाद, कुठल्याही बैलगाडा मालकांची किंवा कुठल्याही नंदीवर त्यांनी अन्याय होऊ दिले नाही. काय वाटतंय बरं, किती गाडी सहभागी? सहभागी आम्हाला तर तशी फार अपेक्षा म्हणजे मैदान पडलेली. त्यामुळे कमीत कमी आम्हाला अपेक्षा आहे की 100 गाडी तरी इथे जुळावी. मागच्या वेळेस आम्हाला 130 गाडी जुळली होती, पण त्यावेळेस एकच मैदान होतं. या तारखेला 24 तारखेला चालण्याला मैदान पडल्यामुळे. परंतु तरी पण आमची विनंती आहे सर्वांना की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने इथं सहभागी व्हावं आणि या मैदानाची शोभा वाढवा. बघा मित्रांनो, आगवेगळं मैदान झाल्यासारखे झाले, कारण बैलगाडा मालकांना राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि 400 रुपये स्वतः भैया भरणार आहेत. त्यामुळं मला पण असं वाटतंय की सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. तर बघू शकता मित्रांनो, फाटी कशी झालेली आहे. फाटी आधीच्याच मैदानावर असल्यामुळं आधीच मारलेल्या रेषा पण आहेत आणि त्यांना आणखीन त्यापेक्षा खड्डे वगैरे बुजलेले आहेत. हे बघू शकता तुम्ही, एकदम असं कुठंच तुम्हाला खड्डा दिसणार नाही मैदानात. आणि हे बघा, इकडं तुम्हाला राहण्याची वगैरे पूर्ण सोय आहे. हे बघा, इथं झोपवू शकता. आणि बैल पाऊस जर आला, पाऊस तर येणारच नाही, तरी पाऊस आला तरी इथं बांधायला तुम्हाला सोय आहे. पूर्ण असे 4-5 आहेत
आणि इकडं तुम्हाला राहण्याला अलग अलग रूम पण आहेत, जर कोणाला जरी मुक्कामाला यायचं असेल तर. हे बघा इकडं, आणि दिवसा म्हणजे मैदानाच्या टायमाला इकडं सावलीसाठी एकदम झाडं असे भरपूर आहेत. आणि त्याचबरोबर पाण्याची तर एकदम भरपूर सोय आहे. हे बघा एवढा मोठा टँक आहे, तुम्हाला टँक दाखवतो. बघा हे इथं पाण्याची पूर्ण सोय आहे आणि याच्यात पाणी आहे. मैदानाच्या दिवशी तुम्हाला इकडं कुठं पण जर बैल जर बांधले तर काहीच अडचण नाही आहे, पूर्ण सावली वगैरे संपूर्ण आहे. आणि हे बघा इथं आपल्या इंद्रायणी माताचं मंदिर आहे, एकदम मस्त सोय आहे मित्रांनो. तरी सर्वांना जास्तीत जास्त म्हणजे उपस्थित राहावा, कारण एकदम आज आगळं वेगळं मैदान होणार आहे.